जोडी पाहू शकाल शैलेश पाटील आणि सौरभ पाटील आणि गोलंदाज पाहतो सुदर्शन आता मात्र सुरुवात करतोय. राऊंड द विकेट मारा करतो सुदर्शन. पहिला चेंडू पावसाळी सॉफ्टने केल्याचा प्रयत्न बॉलर पास ड्राईव्ह परंतु सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करता प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू आलाय. समोर दिशेने केल्याचा प्रयत्न खराब क्षेत्रशे चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी चौकार. फलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या चेंडूचा खेळ मार्गस्थ आहे. भरपूर वेगवान चेंडू आणि पावसाळी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. लेगबाच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि जर शैलेश पाटील जर चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर आकाश जोशी यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल आणि कॅश आमच्याकडे जमा आहे. माणसाला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्रशे मिडविकेटला स्वतः अमोल पाटील होता आणि फेकी सुद्धा चांगल्या प्रमाणे त्याच्याकडून पाहायला मिळाली. स्वतः संघ मालक सुद्धा आहेत ते ज्युनियर 11 संघाचे. पुन्हा यॉर्करचा प्रयत्न. सुदर्शनने गोलंदाजीमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. या स्पर्धेचा विचार केला तर फलंदाजाला तो जास्त रूम देत नाहीये. पूर्णपणे त्याचे हावभाव ओळखून तो कामगिरी करतोय, गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधात मोठा फटका केला सुद्धा एवढं इझी नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न मयूर पाटील आहे. चांगला क्षेत्ररक्षण परंतु वेगानं मात्र धावतीने कंप्लीट केली. पहा जेवणाला सुरुवात झालेली आहे. जर कोणाला जेवण करायचं असेल तर त्यांनी त्याचा आनंद घेऊ शकता, त्याचा आस्वाद घेऊ शकता. विनामूल्य सेवा आहे. नॉनव्हेज चला कोणाला जेवायचं असेल तरी जेवण करून घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 8 धावा फलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली निशांत जोशीने. आजचे अन्नदाते आपण जर पाहिलं त्यांच्या वतीने आज जेवणाची सुविधा आपल्याला लाभलेली आहे. अमोल पाटील, दिनेश पाटील, मनीष पाटील, उमेश जोशी, राजेंद्र पारशी, कैलास पाटील, वासुदेव जोशी, आई एकविरा ग्रुप खांडवल, अनिल रघुनाथ पाटील आणि आजचे आचार्य आहेत पांडुरंग पारदी, साईनाथ दलवी, पुंडलिक पाटील, बाराम पाटील आणि रोहिदास पाटील यांच्या सर्वांचा मनापासून आभार. खराब चेंडू होता परंतु चांगला क्षेत्ररक्षण मिडवे गेला अमोल पाटीलनं. पुन्हा मात्र चांगलं कार्य केलं. फटकेबाजी चांगली होते परंतु गॅप शोधण्यामध्ये मात्र कुठेतरी दोन्ही फलंदाज पाठीमागे राहिले असं म्हणावं लागेल. सागर शैलेश पाटील आणि पावशेकर सौरभ पाटील. संघटित धावसंख्या आपण जर पाहिली तर 11 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र चालला असता कव्हरचा निशाणा. 4 धावांसाठी येतो या क्लासिकल चौकार. जबरदस्त फटकेबाजी आता मात्र पाहत आहोत. सुरुवातीला जरूर थोडासा वेल त्याने घेतला आणि त्याच्यानंतर पाहिलं तर आता कॉन्फिडन्स आता वाढला गेला. पाहू शकत त्या ठिकाणी जबरदस्त विकेट कीपरची भूमिका सतीश जोशीचा कमालीचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद झाला मिस्टर सौरभ पाटील. बॅक टू द डगआउट. दरम्यान विद्यमान सरपंच किशोरजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज लाभलेला आहे. चांगलं योगदान आहे त्यांचं मनापासून आभार. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय मयूर आलाय. मयूरला चांगल्या प्रमाणात कालच्या रात्रीमध्ये कामगिरी केली परंतु आज जय हनुमान या संघासाठी पाहूया कशा रीतीने मात्र खेळ तो प्रस्थापित करेल. आणि जय हनुमानचा आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 सामने त्यांनी खेळलेले आहेत. एकही सामना जिंकलेला नाहीये. म्हणजे आज विजय त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. कडक शॉट चेंडू दिली हुलकावणे. चेंडू चालला असता कव्हरच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि आपण मयूरचा जर विचार केला तर 3रा सामना त्याचा आहे आणि 3ऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर लागोपाठ चौकारानं तो डावाला सुरुवात करतो. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये.
फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. एक्झिबिशन मॅच जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्याशी संपर्क साधा. 40+ जांभूळपाडा विरुद्ध 40+ खांडवल. 40+ जांभूळपाडा संघ दाखल झालेला आहे. यस, चला यानंतर नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायकांना रेडी राहायचं आहे. एक्झिबिशन सामना, मैत्रीपूर्ण लढत, प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला आपल्याला या सामन्यानंतर. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राज आणि सामना करेल मिस्टर शैलेश पाटील. चला वेळेला महत्व द्या, जास्त वेळ आपण खर्च करू नका. सन्माननीय बाळरामजी कासार यांचे ते शुभागमन झालेलं आहे. ओ क्लीन बोल्ड, पहिल्या चेंडूवरती राज पाय आणि फलंदाज बाद झाला. फलंदाज फेल ठरला मिस्टर शैलेश पाटील. चला जांभूळपाडा 40+ संघनायक आहेत मधुकर लिये, आपण टॉस बॉक्स मध्ये या. आणि खांडवल संघाचे 40+ संघनायक आहेत वासुदेव जोशी. चला आपण सुद्धा यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये, कारण या सामन्यानंतर 40+ सामना असेल. शैलेश पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती इथे पाठवला गेला. जीत नाबाद जीत आहे, परंतु हा सामना सुद्धा मात्र जिंकावा लागेल. आणि त्या जिंकायचा असेल तर त्यासाठी आता मात्र दोघांना चांगला परफॉर्मन्स सुद्धा मात्र करावा लागेल. हो यारकरचा प्रयत्न, जबरदस्त वेगवान चेंडू मात्र पाहू शकाल. हो शेवटच्या क्षणाला मात्र रिटर्न झाली जीत, अन्यथा मात्र दुर्घटना मात्र घडू शकली असती. परंतु सतीश जोशीचं कौतुक करावं तेवढं कमी. काय चप्पल खेळाडू आहे. चेंडूला काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केलं आणि मयूर पाटील जाऊन त्याची लगेच भेट घेतली. वा भाई वा, गाड चेंडूची सांगता पाहायला मिळाली. चांगल्या रिदम मध्ये आता मात्र गोलंदाज राजला आपण पाहतो, कारण पहिला चेंडू जर पाहिलं तर त्याच्यात विकेट आले, दुसरा चेंडू डॉट आलाय. म्हणजे आतापर्यंत राजने या स्पेल मध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये. 19 धावा फलकावरती आहे, स्थिर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम जय हनुमान ए संघ. ओ चेंडूची लाईन पाहिली तर चांगली होती, परंतु नो बॉल आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील धाव फलकामध्ये. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. संतगती चेंडू हाताळला आहे, फटका चांगला आहे, परंतु फलंदाज असेल बाद, कारण डायरेक्टली चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झाला आणि त्याचमुळे जीतला. आता मात्र मैदान सोडावं लागेल, कारण तिसरा धक्का लागतो टीम जय हनुमान ए संघाला. चला पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना, प्रेक्षकांना, मान्यवरांना विनंती करतो की जेवणाची सोय सुरू झालेली आहे. कोणाला जेवण करत असेल तर आपण जेवण करू शकता. नॉनव्हेज आहे, लक्ष असू द्या, महत्वाचा नियम नॉनव्हेज आहे. दरम्यान पाहू शकाल जांभूळपाड्याचे विद्यमान पोलीस पाटील प्रकाश पाटील, खांडवलचे पोलीस पाटील प्रकाश पाटील यांचे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आपल्या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा चालला डिक्लेअर झोन मध्ये, धाव मिळेल फक्त एकच. आणि या सिंगलच्या वतीने 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. जशी आपण एखाद्या उत्सवाची, एखाद्या सणाची वाट पाहत असतो त्याप्रमाणे सर्व खांडवलकर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. KPL खांडवल प्रीमियर लीग, अख्खा खांडवल खेलेगा और पूरा जांभूळपाडा देखेगा. आणि या स्पर्धेमध्ये 5 जांभूळपाडा सुद्धा सहभाग झाला, खेळणार आहे 40+च्या माध्यमातून. कारण मैत्रीचे संबंध आहेत, ते संबंध जोपासणं फार गरजेचे आहेत. पुन्हा चांगला चेंडू अतिशय सुरेख लेंथ वरती राजची कामगिरी आपल्या स्पर्धेमध्ये आय थिंक या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहत आहोत. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र पाहिलं तर प्रगती पथावरती सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. आणि या षटकामध्ये सुद्धा पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु फिल्डिंगला जबाब. मिड विकेटला आपण पाहिलं 3 षटकांची खेळ इथे संपन्न झालेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम बॅटिंग करता असताना जय हनुमान खांडवलीय संघ. आजच्या रात्रीतील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी
जो सामना सुरू आहे तो मात्र चौथा सामना आपण पाहतोय. त्याच्यानंतर एक्झिबिशन मॅच आणि त्यानंतर सारा सेंटरपाजी संघ आपण रेडी राहायचा आहे. NK स्पोर्ट संघाच्या विरोधात त्याचा सामना असेल. आतापर्यंत एकमेव संघ ठरला जो क्वालिफाय झालेला आहे आयांश 11. ओ जबरदस्त स्ट्रोक, वन बाउन्स, चेंडू सीमा पार. राजेश पाटीलच्या बॅट मधून आलाय कडक शॉट, चौकार. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार अखेर राजेश पाटीलच्या बॅट मधून निघाला. चला 40+ सामन्याची आपण नाणेपैकी लगेच टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. दोन्ही संघाचे संगणक किती आलेले आहेत. स्वागत केलं गोलंदाजाचं चौकारानं. हो आता मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टिकल्या झोन मध्ये गेला. बायच्या स्वरूपात एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. अवांतर धाव तिथे मात्र जोडली गेली. 30 धावा. पुन्हा मात्र सरळ बॅटल वापरण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाचा स्पर्श मात्र त्या चेंडूवर झाला आणि त्याचमुळे थोडासा वेगामध्ये बदल घडला गेला. त्याचमुळे एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. धावा कशा येते ते महत्वाचं नाही, धावा येणं गरजेचं आहे. हो हो, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला स्विंग प्राप्त झाला नाही. पंचाचा वाईटचा इशारा. अवांतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली वाईटच्या स्वरूपात. पुन्हा चेंडू मात्र पाहू शकला स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा मयूर पाटील वेगाने चालला, परंतु 5 चित्त्याने संपला ना. रणाच्या वेगाने मयूरला 2 धावा कंप्लीट केल्या. कारण मयूरला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक धावेला फार महत्व असतो आणि या 2 धावा जोडल्यानंतर एकूण 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय मयूरच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी या पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर. हो ओव्हरपिच चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु गोलंदाजाकडून घडली चूक. परंतु फलंदाज आपण पाहिलं तर दुहेरीच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय. 1 धाव कंप्लीट झाली. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, परंतु बाद कोणता फलंदाज आहे? राजेश आहे की मयूर? मयूर आहे की राजेश? चला आता मयूरला मैदान सोडावं लागेल. आणि मयूर बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज आयुष आलाय. 35 धावा दाखल करते. चांगल्या स्थितीमध्ये संघ सध्या आपण पाहतोय. जय हनुमान खांडवल ये संघाला हो जागेवरती त्यापर्यंत प्रयत्न. हो एका हाताने कमालीचं क्षेत्रचे मयूर पाटीलचं अंडरॉन फेक आणि अखेर पुन्हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि अखेर पहिल्या डावाचा सुद्धा मात्र खेळ इथे संपूर्ण झाला. 36 धावा फलकावरती लागले गेले आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. आणि जाऊयात मात्र ज्या सामन्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, प्रेक्षणीय सामना 40+ जांभूलपाडा विपक्ष 40+ खांडवल. आणि हा मान देऊया माजी सभापती भिवंडी पंचायत समितीचे नामदेव शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करतोय 40+ सामन्यातील. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय 40+ खांडवल संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. जय हनुमान खांडवल आणि जय श्रीराम जांभूळपाडा. चला एकीकडे जय बजरंग बलीचा आशीर्वाद देऊन खेळाडू उतरतील आणि दुसरीकडे श्रीराम भगवानाचा आशीर्वाद घेऊन हे खेळाडू उतरणार आहेत. 37 धावांचा टार्गेट इथे मात्र सेट केलाय जय हनुमान खांडवल या संघाने. कॅमेरावाला गेले तिकडे बाजूला आयला माझ्या असं कोणी एक तरी बॉल सुटले का तू नका. 37 धावांचं लक्ष आहे. 36 धावा झालेल्या आहेत. 37चा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जिनल 11 संघाला.
चला 37 धाबांचा पाठलाग इथे करायचा आहे, परंतु याच्यानंतर जो पुढील सामना आहे 40+ एक्झिबिशन मार्क प्रेक्षणीय सामना श्री गणेश जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान खांडवल. 40+ जांभूलपाडा संघाचे संघ मालक आहेत युवा उद्योजक हर्षद शेठ पारधिक आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल गणवेश प्राप्त झालेला आहे. सलामी जोडी पाहू शकाल निशांत आणि मयूर. पहिल्या चेंडू फक्त सॉपने ड्राइव्ह केला, शॉट मिडविकेटला चेंडू जोपर्यंत जाऊन उचलतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली आणि पहिल्या चेंडूवरती डावाला सुरुवात केली. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर राऊंड द विकेट मारा करतोय. हो, लेग कटर होता आणि चेंडू पाहू शकाल बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. शैलेश पाटीलने जर एक झेल पकडला तर त्या एक झेलसाठी मिस्टर विकास आकाश जोशी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कुठल्या तरी परिस्थितीमध्ये शैलेशने पारितोषिक जिंकावा आणि जर एक झेल तुम्ही ड्रॉप केला तर त्यासाठी 500ची कडक नोट. हो, पुन्हा मॅचची कडा आणि चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाबा इथे मात्र पाहायला मिळतात आणि त्या सिंगलच्या माध्यमातून फलकावरती 4 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूची लाईन पाहिली तर चुकीची पंचाचा नो बॉलचा इशारा आणि +1 धाव तिथे मात्र डिक्लेअर झोनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धाबा एकूण मात्र या ठिकाणी ऍड केल्या जातील. मोठं केला वाटते. हो, चांगला फटका मिस लीग आणि पाहू शकाल श्रीकांत जोशी यांना चेंडू बेट करून चाललाय. स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय चौकार. चौकाराच्या साह्यानं पाहिलं तर फलक्यावरती 10 धाबा लागल्या गेल्या आणि जरूर ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका अखेर निशांत जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये पाहिलं तर या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळते, कारण जय हनुमान खांडवल या संघाला माहिती आहे की ऑन साइडला मात्र चांगल्या प्रमाणात स्ट्रोक निशांत जोशी सातत्याने खेळत असतो आणि त्याचवेळी पाहिलं तर ऑन साइडला जर पाहिलं तर जास्तीत जास्त बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, पुन्हा ऑन साइडला टर्न केला चेंडू त्याला स्क्वेअरला पुन्हा मात्र चूक गेली आणि संतोष पाटील यांच्या भेंगातून चेंडू बाहेर चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. ये खेल नहीं बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छे का. आणि संतोष पाटील कडून मिस्टेक घडली गेली आणि आता मात्र सोच विचार करून काही फायदा होणार नाहीये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही एक चुकी केली तर त्याचा नुकसान, त्याचा भुर्दंड आपल्या संघाला नेहमीच भोगावा लागत असतो. त्यांनी पण बोला, यांनी पण माझी नंबर बघून मला तू कपडे दे. हे कपडे नाही देता ना, हे आम्हाला मला दुसरी टीम केला आहे ना, दुसरा टाइम तुला देतात, तुला केलताच आहे ना. थांबतो तुझा किती. हा, राजेश पाटीलचा कपडे पण आहे का? मग तिना कपड्यांचे नाही, मग दुसरा पण कपडा असं नाही. कपडे ना बुट आहे आपण तर हे बूट घे ना तू. तुझ्या बुड्यातला घे ना बूट. राजाचे कपडे चला, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये संघ आता मात्र आपला जिनल 11 संघ पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज सौरभ पाटीलला पाहतोय, समोर दिशेने केल्याचा प्रयत्न. हो, पुन्हा मिस्टेक घडली गेली. पुन्हा मात्र पाहू शकाल श्रीकांत जोशी आहे. आणि क्रिकेटचा खेळ पाहणं, जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडून जास्त चुका होत आहेत तेव्हा मात्र चेंडू मात्र त्यांच्या दिशेनेच मात्र जास्त वाटचाल करत असतो. आणि इथे मात्र पहा वारंवार सतीश जोशीकडे मात्र चेंडू चाललाय. आय थिंक श्रीकांत जोशी आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवरती पूर्ण केल्या सौरभच्या विरोधात. फुलटॉस होता, सरळ बॅटर लॉक करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल रनआउटची
संधी होती, परंतु दोन्ही बॅटर सुखरूप आहेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली गेली. चेंडू जरूर यष्टीला स्पर्श झाला, परंतु कुठल्याही खेळाडूचा चेंडूला स्पर्श नव्हता. त्याचमुळे मात्र फलंदाज मयूर तिथे मात्र बचावला गेला. म्हणजे असं वाटतं की लक फॅक्टर ऑन आहे जिनो 11 संघाच्या पाठीमागे. परंतु निशांत काय इम्पॅक्टफुल पारी खेळतो सध्या आपल्या संघासाठी. ओ माय गॉड, थोडीशी घाई केली आणि अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट सौरभ पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिला आणि फलंदाज बाद झालाय. जोशी बाग टू द डगआउट. पाहायला माहित होता नाना इकडे मारावा. जसा जोशी बाद झाला तसा आता मात्र नवीन फलंदाज टावर मॅन ऑफ खांडवल सुदर्शन जोशी. त्याला आता मात्र चक्र फिरवता येणार का, की तो चक्र इथे गोलंदाज सौरभ पाटील थांबवणार. चला, प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नको आहे, कारण आपल्याला आज सामने भरपूर कव्हर करायचे आहेत. याच्यानंतर 40+ सामना तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान खांडवल. मैत्रीपूर्ण लढत. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये ज्युनियर 11 संघाला आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर एक चांगले विकेट्स, मोठे विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त केली सौरभ पाटीलनं. हो, जबरदस्त फरका अगदी पॉइंटच्या दिशेने केलेला प्रयत्न. पुन्हा श्रीकांत जोशी. आज मात्र त्याचं काही खरं नाहीये, कारण चेंडू पाहिलं तर वारंवार त्याच्याकडे ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धाबा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. 37 धाबांचं लक्ष आहे. श्रीकांत जोशी यांनी जर एक झेल पकडला तर मिस्टर विकास पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु आता श्रीकांत म्हणत असेल की माझ्याकडे चेंडू आला नाही तर बरं होणार. हो, खराब चेंडू होता. फक्त हलक्या हाताने मात्र त्या ठिकाणी टेन केला. स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे आणि पहा जसा चेंडू पकडला तसा तो वेगाने गोलंदाजाकडे गेला, कारण त्याला माहिती आहे की इथे जर चूक झाली तर मात्र आपल्या संघाला ती चूक मागात पडू शकेल. 20 धावा धाफलकावरती झाल्या गेल्या, म्हणजे आता विजयासाठी अजूनही 17 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. हो पहा, मयूरला माहिती आहे ज्या अनुषानं मॅचची सिच्युएशन आहे त्या अनुषानं बॅटिंग करणे. पुन्हा संतोष पाटील कडून चूक करली गेली आणि चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धाबांसाठी येतोय चौकार. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती 24 धावा पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 13 धाबींची गरज. चला, पाण्याची मागणी केलेली आहे, पाणी पूर्तता करा. आणि श्री गणेश जांभूलपाडा संघाला चेअरअप करण्यासाठी मिस्टर साहिल पारधी आणि विकास पारधी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचे करूया आपण हार्दिक स्वागत. पानी पिलाना तो बस एक बहाना होता है, उसके पीछे बहुत से राज होते. चला, 12 चेंडू शिल्लक. 12 मध्ये 13ची गरज. परंतु आज षटक पाहिलं तर इम्पॅक्टफुल षटक राहणार आहे. शैलेश पाटीलचं जर चौकरांची आय थिंक विकेट साठी पूर्ण केले शैलेश पाटीलनं, तर मिस्टर आकाश जोशी कडून तब्बल 5 नाही तर 10,000 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. आणि या संतोष पाटीलने जर एक झेल पकडला तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. सन्माननीय पांडुरंग जोशी यांच्याकडून 500 रुपयाची कडक नोट दिली जाणार आहे. परंतु संतोष आणि श्रीकांत म्हणत असतील की देवा माझ्याकडे चेंडू नाही आला तर बरं होईल. हो, इथं मात्र जबरदस्त विकेट किपरची मात्र कामगिरी पाहायला मिळाली. सुदर्शन तसा पुढे निघून गेला आणि त्याच्यानंतर इष्टा उद्ध्वस्त केला आणि मोठी विकेट प्राप्त केली सौरभ पाटीलनं. आणि अखेर या सामन्याला कलाटणी देणारी विकेट ठरू शकेल. ज्या विकेटची आवश्यकता होती सुदर्शन मात्र चालला अगदी दगावच्या दिशेने आणि नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये राज. एकूण संघटित धावसंख्या 26 आणि आता विजयासाठी इथून 11 धाबींची गरज. 9 चेंडू शिल्लक आणि 9 मध्ये 11 धाबींची अजूनही आवश्यकता आहे. शैलेश पाटील चांगली कामगिरी करतोय.
ज्या षटकाची आवश्यकता होती तो षटक सध्या हाताला तो प्रयत्न करतोय, ओव्हर द विकेट मारा करतोय, परंतु ही लेंथ खराब होती. बॉलर फास्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु सौरभ पाटील कमालीचं स्टॉप तिथे केलं गेलं. तर सिंगल धाबा तर इथे येत राहिले तर मात्र जय हनुमान खांडवले संघ मात्र जरूर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. आणि तो प्रयत्न करतायत, सध्या लढतायत, फाईट बॅक करतायत आणि तुम्हाला करावाच लागेल. कारण आतापर्यंत त्यांच्या नावावरती एकही सामना पाहिला तरी विजय नाहीये. कारण 2 पैकी 2 सामने त्यांनी गमावलेले आहेत, म्हणजे हा विजय त्यांच्यासाठी फार महत्वाचा असेल. आणि पाहू शकाल एक धाव पुन्हा मात्र त्या ठिकाणी मयूर पाटीलनं पूर्ण केली. जोपर्यंत मयूर पाटील खेळपट्टीवरती आहेत तोपर्यंत जिनल 11 संघाच्या विजयाच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवीत राहणार आहेत. हो, चांगला चेंडू, परफेक्टली वाईट यॉर्कर आणि सफल षटकाची समाप्ती. जबरदस्त शैलेश पाटीलची तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल तर होऊन जाता टाळ्यांचा गजर. 28 धावा धापलक्यातील लागल्या गेल्या आणि आता विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 9 धावींची गरज. माछान 6 मध्ये 9 ची गरज आहे. जिंकणार कोण? जिनल 11 की जय हनुमान खांडवले? जय हनुमान याचा विचार केला तर मात्र त्यांना एक विजय हवा आहे, त्या विजयाचे ते शोधात आहेत आणि तो मात्र विजय शोधण्यासाठी तुम्हाला रस्ता मात्र शोधावा लागेल. आणि अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र कोणत्या गोलंदाजाची निवड करतील? त्याचप्रमाणे आज दोन्ही गावातील पोलीस पटेल आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. खांडवलचे विद्यमान पोलीस पाटील प्रकाश पाटील इन ऍक्शन मध्ये राहणार आहेत. क्या बात आहे, म्हणजे त्यांना सुद्धा संधी निर्माण झालेली आहे या केपीएलच्या माध्यमातून. विलास पाटील आता स्वतः संघाची जबाबदारी स्वीकारतायत. 6 मध्ये 9 धावा ते डिपेंड करतील का? पहिला चेंडू मात्र पाहू शकाल स्वीप, पहिला चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, दाबलेल फक्त 1. 5 चेंडू मध्ये आता विजयासाठी 8 धाब्यांची गरज. जबरदस्त इथे मात्र खेळ सध्या आपण पाहतो. एक क्षण असं वाटलं होतं की जिनल 11 संघ मात्र सामना सहजासहजी जिंकेल, परंतु शैलेश पाटील या सामन्यामध्ये पूर्णपणे चित्र बदललं. कारण त्याच्या स्पेल मध्ये त्याने फक्त खर्च केले होते धाबा 4 आणि आता मात्र विजयासाठी 5 मध्ये इथून धाबा जोडायच्या आहेत 8. हा सामना जर विलास पाटील यांनी जर जिंकून दिला तर वासुदेव जोशी यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवरती पाहायला मिळतोय. पुन्हा पाहू शकाल लेग कट टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, परंतु संतुष्ट असतील विलास पाटील. जर प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव जर त्याने खर्च केली तरी सुद्धा मात्र या धावांचा संरक्षण इथे मात्र होऊ शकतोय. परंतु जर हा सामना जिंकायचा असेल जिनल 11 संघाला तर किमान 1 बाउंड्री इथे मात्र खेळावी लागेल. ती बाउंड्री येणार का मयूर पाटीलच्या बॅटमधून? राजच्या बॅटमधून येणार का? फटका खेळलाय, बिग विकेट. आणि इथं सेलिब्रेशन पहा, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला विजय हवा आहे आणि विजय हवा असेल तर अशा प्रमाणात गोलंदाजी होणं गरजेचं आहे. फलंदाज बाजूला मयूर पाटील आणि आता मात्र समीकरणामध्ये बदल होतोय. चेंडू शिल्लक आता असतील 3 आणि त्या 3 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावींची गरज. तीन चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च केला विलास पाटीलने 2 आणि येणाऱ्या 3 मध्ये तर जो विजयासाठी धाबांची गरज आहे 7. 9 धाबांचा संरक्षण ते मात्र केला जाणार का? अनुभव आहे, अनुभव पणाला लावतायत. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला जो बॅटर आहे त्याला मात्र चेंडू स्पर्श झाला. दोरीचा प्रयत्न होतोय, चेंडू शोधतायत, 2 धाबा कंप्लीट केलीचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र घडली चूक. परंतु पहा दोन्ही पंच चर्चा करतायत, लक्ष असू द्या. परंतु जो निर्णय पंचाचा येईल तो निर्णय दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय जो येणार तो दोन्ही टीमच्या खेळाडूंना मान्य करावा लागेल. चला, पंच विकी मोगरे सर आणि पंच मनोज पाटील सर तिथे चर्चा करतायत आणि चर्चेनंतर जो काय डिसिजन येणार तो सर्व खेळाडूंना मात्र या ठिकाणी मान्य करावा लागेल. 3 धाबा कंप्लीट. योग्य निर्णय मित्र म्हणे की जो नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर आहे त्याने मात्र कुठल्या प्रमाणात पाहिलं तर जाणून बुजून तो चेंडू स्टॉप केला नाहीये.
चला पंचांचा निर्णय आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. परंतु विनंती करतो ज्युनियर 11 संघ प्लीज, सामना सुरू आहे. तुमचा कुठलाही खेळाडू आतमध्ये येणार नाही. डायरेक्ट पॅनल्टी असेल, लक्ष असू द्या. चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे चला. चला 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये आता 4 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आहे बॅटर सतीश. हो फटका चांगला प्रभाव पाहायला मिळतोय. चांगला शत्रवी दोरीचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट फेकी झाली. 2 धाबा कमली. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा पूर्ण होणार का? हो झाल्या. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. तर या 3 धाब्यानंतर स्कोरर लेवल. एक चेंडू शिल्लक आणि एका चेंडूवरती आता एका धाब्याची गरज. म्हणजे ज्युनियर 11 संघाला हवी आहे 1 धाव आणि जय हनुमान खांडवल संघाला हवा आहे एक मॅजिकल चेंडू. तो मॅजिकल चेंडू टाकणार का गोलंदाज विलास पाटील? तुम्हाला सामना जर आवडला असेल, केपीएल आवडला असेल तर टाळ्याचा गजरा सुद्धा खांडवल करतो. जबरदस्त मॅच, पैसा बसू सामना. दरम्यान या स्पर्धेचा, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी हरिभाऊ कालू पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. एक चेंडू, एका चेंडूवरती एका धाब्याची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. मग ती सुपर ओव्हर आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल का? कालच्या रात्रीमध्ये एक सुपर ओव्हर पाहिली, परंतु या सुपर ओव्हर मध्ये जय हनुमान खांडवल बस संघाने विजय प्राप्त केला. आणि जर बॅटर राजनं जर एकदा कंप्लीट केली तर जगन म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि अनिल पाटील प्रसिद्ध गॅसवाले यांच्याकडून 500ची कडक नोट दिली जाणार आहे. एक चेंडू, एका धाब्याची गरज. विलास पाटील चेंडू टाकतायत. मंगळ विकेटचा प्रयत्न होतोय. क्या बात आहे. टाळ्याचा गजरा असू द्या. आता गोलंदाज गरबा वातावरण तापलंय. काय सामना पाहायला मिळतोय. एक चेंडू मध्ये एका धाब्याची गरज. एका धावेला फार महत्व आहे. परंतु आता सतीश जोशी काय कानमंत्र देतोय. आता ओव्हर द विकेटने गोलंदाज आलाय. हो चांगला चेंडू. ओ माय गॉड. विकेट. सुपर ओव्हर. सामना टाय झालाय. जबरदस्त इथं मॅच. जबरदस्त गोलंदाजी विलास पाटील कडून पाहायला मिळाली. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या लगेच. जबरदस्त गोलंदाजी विलास पाटीलची पाहायला मिळाली. त्यांचं कौतुक केलं वासुदेव जोशी यांना. कारण 9 धावा डिपेंड करायच्या होत्या, परंतु कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र मिस्टेक घडली. परंतु अखेर सामना टाय झालाय. आणि सामना टाय झाला म्हणजे सुपर ओव्हर मॅच. सुपर से ऊपर लीग आणि सुपर से ऊपर मॅच. सन्माननीय बाळरामजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या सोबतीला सन्माननीय बाळरामजी कासार आपलं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. चला जय हनुमान खांडवल हे संघ तुम्हाला फिल्डिंग लगेच लावायची आहे. या स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि सलामीची जोडी पाहू शकेल. मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहे मयूर पाटील आणि सुदर्शन जोशी.
विनंती करतोय आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला सौरभ पाटील आपल्याकडे वेळ नाही आहे कारण आज आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. चला सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला मयूर. सुदर्शन आणि मयूर पाटील हे जोडी आपण बघतो सलामीची पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण गेली. सुपर ओव्हरची मॅच काल सुद्धा आपण जर पाहिलं तर सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये आय थिंक 6 धावा झाल्या होत्या. 7 धावांचा संरक्षण तिथे करायचा होता परंतु तो संरक्षण जे हनुमान खांडवल ए संघाने केलं होतं कालच्या रात्रीमध्ये. परंतु आजच्या रात्रीमध्ये पाहूया किती धावा जिनर 11 संघाच्या माध्यमातून उभारल्या जातील. पहिल्या चेंडूवरती एक धाव जोडली गेली. मयूर पाटीलच्या पाठमधून ती धाव निघाली आणि आता मात्र सुदर्शन जोशी स्टॅकिंग एंडला पाहायला मिळतोय. फुल टॉस होता परंतु खराब लेथ 75 नो बॉलचा इशारा प्लस 1 रन. आय थिंक 2 धावा मात्र तिथे बोनसच्या रूपाने पाहायला मिळत आहेत. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये. जबरदस्त चेंडू आणि अखेर पहिला गडी बाद झाला. आता मात्र शेवटची जोडी असेल लक्ष असू द्या आणि आता मात्र नवीन फलंदाज निशांत जोशी आलाय. शेवटची जोडी शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. मयूरसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही बॅक टू बॅक 2 गडी बाद केले, एक गडी जर बाद केला तुम्ही अजून जर एक बाद केला तर वासुदेव जोशी यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिले जाणार आहे. परंतु नवीन फलंदाज निशांत जोशी आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. 3 धावा फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. अजूनही मात्र तुमच्याकडे संधी आहे. तुम्ही जर चांगला खेळ साकारला तर मात्र तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकता. परंतु इथे चांगला चेंडू विकेट कीपर सुद्धा पाहिल्या तर चांगल्या प्रमाणे यष्टाच्या पाठीमागे चांगलं कार्य करतोय. डॉट चेंडूचे मात्र सांगता पाहायला आपल्याला आतापर्यंत 3 लिगल चेंडू आपण पाहतोय. 3 लिगल चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. ओ इथे मात्र चूक घडली. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू चालला कावू कॉर्नरच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. निशांतच्या पाठमधून तो चौकार निघाला आणि या चौकाराच्या साह्याने 7 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये ज्युनियर 11 संघ कारण 2 मध्ये 2 जरी जोडल्या धावा तुम्ही तर 10 धावांचा लक्ष्य असेल. परंतु निशांतची मनस्थिती काय असेल. फुलटॉस आहे टर्न करण्याचा प्रयत्न परंतु सरळ बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजाने अतिशय चांगल्या प्रमाणे स्टॉप केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक 7 धावा फलकावरती स्थिर आहेत. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये टॅप करण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट झाली. दोरीचा प्रयत्न होतोय स्वतः गोलंदाज मयूर चेंडू खाली पोहोचलाय परंतु खराब क्षेत्ररक्षण फेकी खराब झाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि सुपर ओव्हर मॅच मध्ये विजयासाठी जय हनुमान खांडवल हे संघाला 11 धावांची गरज. चला याच्यानंतर दोन्ही 40 प्लसचे संघ आपण रेडी राहा. जसा सामना संपन्न होईल लगेचच तुमच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. श्रीगणेश जांभूलपाडा विपक्ष जय हनुमान खांडवल एक्झिबिशन मॅच आणि त्याच्यानंतर आपण रेग्युलर लढतीकडे वाटचाल करणार आहोत. सारस एंटरप्राइजेस विपक्ष एनके स्पोर्ट. टार्गेट उभा केलाय या सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये ज्युनियर 11 संघाने. जरा सामना त्याने जिंकला तर मोहन मधुकर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पूर्ण टीमला दिलं जाणार आहे.
चला चला आपण फिल्डिंग लावून घ्या आणि विनंती करतोय पंचांना सुद्धा की सामना संपन्न झाल्यानंतर आपण जुना चेंडू प्लीज आमच्याकडे परत करण्याचा प्रयत्न करा. जुने चेंडू आमच्याकडे परत करा जेणेकरून त्याचा आपण वापर करू शकतोय. आता मिकी माऊस सुद्धा आलेले आहेत. सर्वांचा आनंद ते मात्र या ठिकाणी सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी. पांडा चला खेळायला सुरुवात करा प्लीज. सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये 11 धावींचं लक्ष इथे मात्र समोर ठेवलेलं आहे. सौरभ पाटील आणि मयूर हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये. पहिल्या चेंडू पाहू शकाल टॅप करता पर्यंत एक धाव तिथे कंप्लीट झाली, परंतु सतीश जोशीकडून चूक घडली. 2 धावा मात्र तिथे पूर्ण झाल्या. आज संतोष पाटील, सतीश जोशी, श्रीकांत जोशी यांची आगणी परीक्षा आहे. असं वाटते ट्रॉडिकची गरज आहे आज. सुपर संडे, सुपर मॅचेस आणि फनी मोमेंट आज पाहायला मिळतात. पुन्हा मात्र पाहू शकाल अतिशय सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि आता सतीश सांगतो की आम्ही कच्चे खिलाडी नाहीये. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू होती लागोपाठ आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 3 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. 11चं लक्ष आहे आणि आता विजयासाठी 4 चेंडूमध्ये इथून 8 धावा जोडायच्या आहेत. मयूरकडे ती क्षमता आहे की मयूरनं प्रत्येक मॅच मध्ये चौकारानं धावाला सुरुवात केली आहे आणि आज सुद्धा तीच अपेक्षा असेल जय हनुमान खांडवल संघटना संघ मालकाला, त्याच्या संघनायकाला. परंतु सुदर्शन सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. गोलंदाजीचा आपण विचार केला तर 4 मध्ये 8 ची गरज. क्लीन बॉल परफेक्टली यॉर्कर. पहिला गडी इथे मात्र गमावला जय हनुमान खांडवले संघाने. आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पांडा सुद्धा आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला पांडा आपण जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाहीये. 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये विजयासाठी आता 8 धाब्यांची गरज. आणि जिनल 11 विनंती करतो की प्रत्येक चेंडू नंतर तुम्ही एकत्रित येऊ नका प्लीज, जेणेकरून जास्त वेळ आपण खर्च करता. 3 चेंडू शिल्लक आहेत. पांडा आपण बाउंड्री लाईनच्या पाठीमागे उभे राहा. हा चला तुम्हाला सुद्धा संधी मिळेल, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे उभे राहा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 8 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आहे शैलेश पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे सौरभ पाटील आणि गोलंदाज आहे सुदर्शन जोशी. जबरदस्त वातावरण. सुपर सुपर ही लीग, खांडवल प्रीमियर लीग. तो पाहू शकाल शरीराचा वेग देणारा चेंडू, वेगवान चेंडू आणि एकेरा सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली. 5चा लीग पाहिचा इशारा पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. परंतु कोण कोणावरती करणार मात, म्हणजे दोन्ही चेंडूचा दर्शन आता मात्र घडवावं लागेल सीमेरेषेला. 2 मध्ये 7 धाब्यांची गरज. आणि पहा जर हा सामना जर मात्र पुन्हा टाय झाला तर फ्रेश टॉस आहे, लक्ष असू द्या. आय थिंक बॉल आउट आहे आणि त्याच्यानंतर फ्रेश टॉस आहे. हो लाईन पाहावी लागेल. चुकीची आहे की खरं चांगली आहे, परंतु 1 धाव कंप्लीट झाली. 5चा वाईटचा इशारा. 2 धावा बोनच्या रूपाने पाहायला मिळाल्या. सामन्यामध्ये आता जय हनुमान खांडवले संघ कमबॅक करतोय, कारण 2 चेंडू मध्ये विजयासाठी 5 ची गरज. जर 2 मध्ये 4 धावा आल्या तर पुन्हा सामना टाय होणार आणि पुन्हा सामना टाय झाला तर बॉल आउट वरती रिझल्ट असेल आणि बॉल आउट मध्ये रिझल्ट आला नाही तर फ्रेश टॉस होणार आहे. 2 चेंडू शिल्लक. 2 मध्ये 5 ची गरज. फुल टॉस आहे. कव्हर
चिडलंय या चेंडूवरती, परंतु हा चेंडू टाकला जाणार का? आता हा प्रश्न निर्माण झालाय. शिट्ट्या फुकल्या जातात, टाळ्या वाजवल्या जात आहेत. हो, संधी होती स्वीप करण्याची, परंतु पाहू शकाल